लो आपण घरी पोपट माशाची गाबोली. गाबोलीचा फ्राय दाखवूया आणि गाबोली फ्राय करताना आपल्याला काय काय डोक्यात ठेवायचं आहे पण मी सांगणार आहे. ओके, म्हणजे डोक्यावर ठेवून रेसिपी बनवायची आहे. डोक्यावर ठेवून ना रेसिपी बनवायची आहे. आणि पाणी बॉईल करायच्या आधी उखाणा घ्यायचा आहे. तर आता आपण बॉईल करून उकळा घ्यायचा आहे. उकळा ते काय करणार आहे वाटणाचा आपण करणार आहे वाटण. भाविका व्हिडिओ चालू करतेस ना? हा ये चल. तुझं नाव भाविका, तुझं नाव काय? देवांश. आणि तुझं? गौरी. गौरी, देवांश आणि भाविका. पहिला नाव कोणी सांगितलं मला? भाविकानी. अनया कशी ब्लॉग चालू करते बघतेस ना व्हिडिओ तू? हा हा तसंच चालू कर. बोल काय म्हणतात मंडळी, बोल. पद्मा मॅम कडे नाव सांगे ना तुझा. पद्मा मॅम बघा. हा साहिल दादा बसलाय ना बाजूला. साहिल दादा सांग तिला बोलायला सांग. बोल लवकर बोल. 1 2 3 स्टार्ट. काय म्हणतायत मंडळी, बोल. काय म्हणतात? नमस्कार. नमस्कार. तर तुम्हाला सर्वांना पण माझा नमस्कार. बोला, तुमचं स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. हे बघ तुला लाडू देईल, नाही तर हा धावता धावता लाडू कधी घेऊन जाईल समजणार नाही. याला भूक लागली. देवांश ना? देवांशला भूक लागली. घे खा लाडू, घे. कॅमेरा बंद करते. घे. काय बोललीच नाही ना व्हिडिओ मध्ये. आणि नील पण आहे बघ. नील काय बोलणार? पाडा बोलून दाखव नावचा. 9 18 27 30. फोन नंबर नको सांगू, पाडा बोल. 9 1 9 9 2 80 9 3 27 9 4 36 9 5 45 9 6 54 9 7 63 9 8 72 9 9 81 9 10 90. अरे वा. आता कोण बोलेल? भाविका. भाविका हा कोणता? घे माईक घे. 2 1 2 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10 2 6 2 6 11 12 11 मस्त. 2 10 20. अरे वा. मी एक प्रश्न विचारतो. गौरी एक प्रश्न विचारतोय, कोण उत्तर देणार? त्याला उत्तर येत असेल त्याने हात वरती करायचं फक्त. चालेल? हा. एका झाडावरती 10 पक्षी बसलेले असतात. किती बसलेले असतात? 10. नील जातो आणि दगडाने एका पक्षाला मारतो, तर किती राहतात? 9. हा. तू काय सांगतेस? तुझं नाव काय? मृणाल सांगते 9. तू काय सांगतेस? 9. हा. नील तू उत्तर सांग. 9. तुझं नाव काय? 14. काय उत्तर काय मग? काय 9 सर्वांचा? आपला ब्लॉगर मित्र आहे. सांग काय आहे उत्तर? 9. काय साहिल, काय उत्तर असेल? 0 ना. एका पक्षाला मारलं तर सर्व उडतील ना. अरे पक्षांची पलापल झाली ना तिकडे दगड मारला तर. चालेल चल. काय मस्त. तर आलोय आपण, साहिल पाटील आहेत बेलापूर गाव मध्ये. हा त्यांच्याच घरी आलोय. आणि आणखी ताई लोक आहेत तिकडे. ताई काय नाव तुमचं? मंजुला ताई आहेत आणि रीता ताई आहेत. आणि तुझं नाव काय? तनिष्का. हो, तर त्यांच्या घरी आलोय आपण. हा आपला मित्र आहे प्रथमेश कसा आहेस? नमस्कार. हो नमस्कार. आणि चांगला पाहुणचार गेलाय आपला. लाडू वगैरे दिलेत, केळं चिप्स आणि सरबत दिलाय. आणि सर्व देवांशनेच खाल्लाय. देवांश कुठे गेला? आणि हा मित्र पण आपला ब्लॉगर आहे. काय नाव तुझं? मोनिश पाटील. आणि चॅनलचं नाव काय? मोनिश पाटीलच आहे. मोनिश पाटील ना? हा यूट्यूब वरती व्हिडिओज बनवत असतो, मोनिश पाटील ब्लॉग्स. नक्की चॅनलला व्हिजिट करा. आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आणखी तुमचं नाव काय? प्रकाश पाटील. हो काका आहेत बघा. नमस्कार. तर साहिल पाटील आहे तिकडे. तर प्रथमेश काय सांगणार, कशासाठी आलोय आपण आज? मी ज्या स्पेशल करण्यासाठी या चॅनलवर येतो, तर ओनेस मार्फत यांना वीक 7चं गोल्ड कॉईन लागलंय. तर ते गोल्ड कॉईन देण्यासाठी ज्यांना आलेलो आहे. साहिल पाटील बेलापूर मधले ना? बरोबर. हो. तर साहिल पाटील अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही या आठवड्याचे 1 ग्राम गोल्ड कॉईनचे विनर आहेत ना? हो. आणि धन्यवाद आमच्यावरती विश्वास दाखवण्यासाठी, ऑनेस्ट ॲप डाउनलोड करण्यासाठी. तर त्यांना विचारूया त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता, किंवा त्यांनी ओनेसला कुठे आणि कसं पाहिलं होतं.
ओनेसला उरण करंजा यूट्यूब चॅनलवर पाहिलेलं होतं, तसं डाउनलोड केलं आणि इन्व्हेस्ट केलं. हो, म्हणजे डाउनलोड करताना काही त्रास वगैरे झाला, काय प्रॉब्लेम आला? प्रॉब्लेम फक्त नंबर टाकला, ऍड्रेस टाकला आणि 499 रुपये भरले आणि केलं ना? हां. पण खात्री होती काय तुम्ही जिंकणार प्राइस? नव्हती, खात्री नव्हती. हो, गेल्या वर्षी पण भरलेलं काय? हो, पण जे काय आहे आपण प्रामाणिकपणे करतो, असं काय नाही आपल्या ओळखीच्याच माणसाचे आपण पैसे काढतो. प्रथमेश काय सांगणार? पण हे आहे ते एकदम ट्रान्सपरंट वे मध्ये करतो. जर तुम्ही आपल्या लाईव्ह स्ट्रीम बघितलं असेल तर आजपर्यंत प्रत्येक रिझल्ट जो आहे तो आपण लाईव्ह जाऊनच केला आहे. भले तो मी त्या जागृती यात्रामध्ये असू दे, पण माझा प्रयत्न होता की जो पण आपण विनर काढतोय तो लाईव्हच असला पाहिजे, जेणेकरून ती प्रामाणिकपणा आणि जो ट्रान्सपरन्सी जो लोक पाहिजे तो आपण यामध्ये दर्शवतो. बरोबर, म्हणजे कमीत कमी 3-4 सीझन झाले, तर 4ही सीझन मध्ये मी पैसे टाकलेत, अजूनपर्यंत मला प्राइज नाही लागलाय बघा. पण साहिल पाटीलला लागलाय या बेलापूर गावामधलं. तर साहिल पाटील जिंकलाय, तर तुम्ही पण डाउनलोड करणार ना ऑनेस्ट ॲप? हो, आम्ही पण करणार. हो, हा, गेल्या वर्षी मीच बघितलं आणि मग यांना सांगितलं दोघाही भरलेले याई, मग बरं तेच याच्याने विश्वासाने आता पण तेच सांगितले, यो पण आता भरणार आहे आणि आम्ही पण आता हे करू. तर मंजुला पाटीलचे रिलेटिव्ह जे कोणी मित्र परिवार कोण बघत असेल तर नक्की डाउनलोड करा. आज ताई जिंकल्यात, उद्या तुम्ही पण जिंकू शकता. चालेल, सगळ्यांना तेच हो, सांगणार. धन्यवाद. तर भाविका बुमरो गाण्यावर डान्स करणार आहे बघा. अरे वा, मस्त मस्त. आता सर्वजण कोळी गीतवर डान्स करूया. फुल धमाल मस्ती केली सर्वांनी, फुल एन्जॉय केला ना. आता ज्या कामासाठी आपण आलोय, साहिल पाटील 1 ग्रामचे गोल्ड कॉईनचे विजेता, ऑनेस्ट ॲप, ऑन बिहाफ ऑफ ऑनेस्ट ॲप, आपण त्यांना 1 ग्रामचा बक्षीस देतोय बघा. या सगळी या वाटून घ्या सगळ्यांशी. साहिल 1 ग्रामचा सोनं वाटून दे सगळ्यांना. तर कॉंग्रॅच्युलेशन्स टू साहिल पाटील 1 ग्रामचा गोल्ड कॉईन साठी. जी तुम्ही तुमचा आशीर्वाद महत्वाचा आहे. तर बघा मंडळी, ऑन बिहाफ ऑफ ऑनेस्ट आपण हे 1 ग्रामचा कॉईन देत आलोय आणि लवकरच आता आपला जो रीच आहे बाहेर, तो आयफोन पर्यंत जाणार आहे ना. तर लवकरात लवकर तुम्ही आयफोन पण जिंकणार आहे. त्याआधी दर आठवड्याला आपण दर रविवारी 1 ग्रामचं सोनं देत आलंय. तोच आपल्या मित्र बेलापूर गावातला साहिल पाटील त्यांनी जिंकलाय बघा. धन्यवाद. चल, धन्यवाद प्रथमेश, तुला पण खूप छान कार्य करते. आता सिंपल प्रोसिजर आहे. ऍप डाउनलोड करा, ऍपवर आपलं नाव, नंबर आणि रजिस्टर करा, ई बुक परचेस करा, ऍड्रेस टाका, जेणेकरून तुम्हाला तो तुमचा फ्री गिफ्ट जो भेटेल तो भेटेल. आणि लाईव्ह मध्ये जर तुम्हाला नाव आलं तर तुम्ही असं प्राइज जिंकू शकता. तर नेक्स्ट गिव्ह अवे आपण रविवारी करणार आहोत 5:30 वाजता आपल्या ओनेसच्या युट्यूब चॅनलवर. तर नक्की तो बघा आणि लवकरच आपण आयफोनही देणार आहोत. नक्की फॉलो करा ओनेसचा युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम, जिथे तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स भेटत जातील. तर पुन्हा एकदा साहिल पाटील आणि परिवार खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. चल, बाय बाय. चला भेटूया मग नेक्स्ट टाइम. सांगा सर्वांना ऑनेस्ट ॲप बद्दल. चल साहिल, चला चला. तुमच्यासाठी गाबोली आहे. काय आहे गाबोली? गाबोली कसले माशाची? पोपट मासे. पोपट माशाची गाबोली. अरे वा, चालेल. मग आज याचीच रेसिपी दाखवतो तुम्हाला. चालेल, चला, धन्यवाद. चला, तर आलो आपण घरी आणि जो आपला मित्र ऑनेस्ट ॲपमध्ये 1 ग्रॅम गोल्ड कॉईन जिंकलाय त्यांनी बघा आपल्याला काय दिलंय, पोपट माशाची गाबोली. आणि आज उमा आपल्याला रेसिपी दाखवणार आहे गाबोलीची. काय दाखवणार उमा? काय दाखवणार आहे प्रणित? प्रणित नाही, उमा. प्रणित नाही, उमा. अनया, चहा मध्ये काय टाकलंच का? टाकलेच याच्या. बोलता पोपट आहे, बोलता पोपट. पण आज पोपट माशाची गाबोली दाखवणार आहे.
उठमा काटे मग कट्टे तुझ्या गट्टे गट्टे. प्रणित इज ग्रेट. प्रणित इज नॉट ग्रेट. हार्ली 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 नॉट ग्रेट. हार्ली हार्ली हार्ली. हार्ली. चला तर भरपूर सारा फ्रस्ट्रेशन आहे. मला बदला घ्यायचा आहे काय पण करून. पण आज खरंच इरिटेट झालं मला. बदलाचं नाहीये, आपल्याला रेसिपी दाखवायचं आहे म्हणून मी तुला सोडलं. मी कायमचं नाही सोडलं ना. नाही कायमचं नाही सोडलं. आत्ताच तुला लवकर सोडणार नाही. तात्पुरतं सोडलंय कारण आपल्याला मंडळींना रेसिपी पण दाखवायचं आहे म्हणून मी तुला सोडलं. पण मध्ये मध्ये मी तुला इरिटेट करणार. मध्ये मध्ये सोडणार. तर गाबोली, प्रत्येक माशाला गाबोली असते. तर आज या गाबोली मध्ये काय रेसिपी दाखवणार आहेस तू? आपण गाबोलीचा फ्राय दाखवूया. ओके येस, गाबोली फ्राय दाखवूया. आणि गाबोली फ्राय करताना आपल्याला काय काय डोक्यात ठेवायचं आहे. ज्यांना डोकं आहे, तुला नाही आपल्या युट्यूब फॅमिलीना काय काय डोक्यात ठेवायचं ते पण मी सांगणार आहे. ओके, म्हणजे डोक्यावर ठेवून रेसिपी बनवायची आहे. डोक्यावर ठेवून नाही रेसिपी बनवायची आहे. मग डोक्यात ठेवायचं आहे की रेसिपी मध्ये काय काय असते. हा मग ते व्हिडिओ बघतील ना डोक्यात न गेला तर. काय बोलते काय करते तिला माहितीये. पण इथे बघताय आता आपण गाबोलीला स्वच्छ करून घेऊया. कोणत्या माशाची गाबोली आहे ही? पोपट माशाची. आणि त्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात? पॅरेट फिश. नेगेटिव्ह. त्याला म्हणतात माही माही. माही माही हिरवं गार असतो तोच मासा आहे, त्याचीच गाबोली आहे. फ्राय करायचं, त्याला हलका हलका पाण्याने धुवायचं आहे कारण एकदम सॉफ्ट, एकदम मुलायम असते. एकदम सॉफ्ट आहे. जर फुटली तर पूर्ण त्याचं ते सर्व निघून जाईल, खलून जाईल. म्हणून काळजीपूर्वक साफ करा या गाबोलीला. आणि आपण काय करायचं नंतर बॉईल करायचं. आणि बॉईल करताना पण आपल्याला पाणी मध्ये डायरेक्ट नाही टाकायचं. पाणी आधी गरम करायचं, उकाळा घ्यायचं. पाणी बॉईल करायच्या आधी उखाणा घ्यायचंय. तर आता उमा उखाणा घेणार आहे. तर रेसिपी मध्ये तुम्हाला उखाणा पण ऐकायला मिळणार आहे. वा काय सरप्राईज आहे. उखाणा. नाव घे पोरी तुझा नवरा कसा गो नवरा कसा. तू घे आधी एक. मी कशाला, तूच बोलली मंडळी. आता हीच बोलली ना की आपल्याला पाणी बॉईल करायच्या आधी उखाणा घ्यायचंय. तर आता आपण बॉईल करून उकळा घ्यायचंय. तेच उखाणाच. तर तेच आता उखाणा घेणार आहे. बघा परत बोलली उखाणा. तर फायनली उखाला आलेला आहे. पण उखाणा काही सुचला नाहीये अजूनपर्यंत आपल्याला. ती हळूहळू घेणार उमा. पण उखाला आल्यावरती बघताय तुम्ही हळद टाकलेली आहे. हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलेले आहे. काय म्हणायचं? मीठ. आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. म्हणजे हळद आणि मीठ या गाबोलीला एकदम चांगल्या प्रमाणे लागणार. आणि उमाने सुरुवातीला सांगितलं की थंड पाण्यामध्ये तुम्ही गाबोली टाकू नका, नाहीतर खवळणार. म्हणून असा गरम पाणी करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये गाबोली टाकायची. आणि आपलं जे रॉ स्मेल वगैरे काय असेल ना, आपलं नाही गाबोलीचं रॉ स्मेल वगैरे असेल ते निघून जाईल. तर गाबोलीचं रॉ स्मेल पण निघून जाते आणि चांगल्या प्रमाणे मीठ पण लागते त्याला. तर चला एक उकाला अजून घेतलेला आहे मीठ टाकल्यानंतर. आणि आपल्याला गाबोली टाकूया. स्विमिंग इन गाबोली. तर दोन्ही गाबोल्या आपण टाकल्यात आणि असे पहिले त्यांना उकळवायचे आहेत. ती बघ निघली बघ खल्ली. पण जर तुम्ही डायरेक्ट अशी गाबोली टाकली तर ती पूर्ण खळून जाईल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून नेहमी फ्राय करताना तुम्ही बॉईल करूनच घ्या. आणि आणखी एक कारण आहे याला बॉईल करायचा. जर तुम्ही डायरेक्ट फ्रायला घेताय, तो आतमधला बाव आहे तो शिजणार नाही. जर तुम्ही डायरेक्ट फ्राय करायला घेताय तर नेहमी फ्राय करताना उकळूनच घ्या गाबोली. हे बघा आता काय वाटण रेडी करतेस? आपल्याला एक वाटण रेडी करायचं आहे. तर वाटण मध्ये काय काय असणार आहे? आपल्या नेहमीचं जे बेसिक वाटण आहे तसंच असणार आहे. त्या दिवशी मी तुला शिकवलेलं ना, याला मल्याळम मध्ये काय काय म्हणतात ते म्हणायचंय तुला. आता सांग. आठवणीशी सांग. आठवणीशी. तू गेल्या जन्मात काय माझी टीचर वगैरे होतीस काय? मागेच लागली. आज इरिटेटच करते कधीपासून. मागच्या टायमाला पण खूप धडा घेतला माझा. 2 दिवस तू डॉर्मिटरी मध्ये एन्जॉय केला नाही. आता इकडे एन्जॉय करूया आपण. आज आपला मेमरी टेस्ट होते. तर याला म्हणतात चेरी नारंगी आहे लिंबूला. आणि त्याच्यानंतर पिवला मुलग, पच्च मुलग. त्याच्यानंतर कोथिंबीरीला काय म्हणतात? पच्च करी लिव.
ते कढीपत्ता होता. हा तर काय बोलतात त्याला नाही आठवत. मल्ली याला मल्ली याला. हा आणि याला हे माहितीये तुला? वंजी. इंजी वंजी. चला इंजी. भरपूर काही आठवलंय. हे काय लसूण. तुल्ली. तुल्ली. हा चेरी उल्ली तुल्ली. वेळुतुल्ली. वेरुतुल्ली. ओके ओके. चला तर 5 out of 3 आपण राईट गेस केलं तर आम्ही पास झालोय. त्याला बोलतात हल्दी. बोल तू बोललो होता ना हल्दीला जा. नाही माहिती. बोल लवकर. थांब. हीच विसरते. हीच 15 मिनिटामध्ये सर्व विसरते बघा. मंजल. मुळगपोडी. गरम मसाला. गंजल मुळगपोडी गरम मसाला. हल्दी काश्मीरी लाल आणि गरम मसाला. तर झाली ना गाबोली. ते होत चाललंय ते पर्यंत आपण वाटण करूया. वाटण मध्ये सगळे टाकूया लिंबू सोडून सर्व टाकूया. सर्व टाकल्यानंतर काय करायचं? मिक्सरला लावूया. व्हेरी गुड. चला तर ऑलमोस्ट 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण परत आलेलो आहे आणि आपली जी गाबोली आहे ती शिजलेली आहे. तर 2 गाबोल्या होत्या त्याच्यामधली एक आम्ही कापून बघितलेली आहे शिजलेली आहे की नाही ना. पण बऱ्यापैकी एकदम शिजलेली आहे. आणि वाटण पण आपलं रेडी झालेलं आहे. हिरवं वाटण. त्याचं काय करणार आहे आता? लाव डोल्यात. बोल. डोल्यात लाव. काय करणार आहे वाटणाचा आपण करणार आहे वाटण. म्हणजे याला लावणार आहे ना मॅरिनेट करणार आहे. बोल ना मग काय करणार आहे? तर काय करणार आहे वाटणाचा? बोल. मॅरिनेट करणार आहे. काय करणार आहे मलाच विचारते. आपलं जे हिरवा वाटण आहे ते रेडी झालेलं आहे आणि हिरवा वाटण मध्ये आपल्याला थोडासा बेसिक मसाला टाकायचा आहे. जसं हळद आहे, काश्मीरी चिली पावडर आहे, गरम मसाला आहे आणि आगरी कोळी अस्सल आगरी कोळी मसाला आहे आपला. ओके मंडळी लवकरात लवकर ऑर्डर करा. कोळी किचनचा ऑल इन वन आगरी कोळी मसाला. आणि भरपूर चांगल्या रिव्ह्यूज चांगले कमेंट्स येतात आपल्याला. लोक भाजी ट्राय करतात, मटण ट्राय करतात, मच्छी ट्राय करतात, सर्व काही ट्राय करतात आणि सर्वमध्ये आपला मसाला 1 नंबरला आहे. तर नसेल मागवला तर नक्की मागवा. आणि सध्या आपल्याला आंब्याच्या लोणच्याच्या ऑर्डर पण भरपूर आहेत ना. भरपूर येते आणि खूप आवडीने मागवतात आणि जे ऑलरेडी मागवलेलं आहे ते 1-1 किलो अजून मागवलेलं आहे. आणि तुम्ही विश्वास नाही करणार गोव्यावरनं आपल्याला प्रॉन्स पिकल टोना पिकलच्या ऑर्डर येतात. तर एकदा आपल्या किचनच्या जवळनं ट्रेकला जातात लोक. त्या ट्रेकरनी आपल्याकडनं ट्राय केला होता कुप्याचा लोणचा. आणि तो सतत ट्रेकला येतोय. आता परत तो घेऊन गेलाय टोना पिकलचा लोणचा. तर काही ऑर्डर करायची इच्छा असेल तर नक्की करा. नक्की करून बघा. आमच्यावर विश्वास, आमच्या बोलण्यावर विश्वास नको ठेवू. तुम्ही ऑर्डर करून तुम्ही वापरून बघा. पहिले आपण 25 किलो बनवायचो, नंतर 50 किलो, आता डायरेक्ट 100 किलो बनवायला लागलोय. म्हणजे तुमचा डिमांड एवढा आहे म्हणून एवढा आपण वाढवलेला आहे स्टॉक. बघताय वाटणामध्ये सर्व काही मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपला वाटण पण रेडी झालेला आहे मॅरिनेट करण्यासाठी. आणि चेरे नारंग्या म्हणजे लिंबू पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये. लिंबूचा रस, कालवण काय ते चिंच. लिंबू नसेल तर चिंच, आगल हे पण तुम्ही टाकू शकता. पण आंबट टेस्ट आली पाहिजे. आणि अनया पण आलेली आहे. हाय अनया. तुझा डान्स सर्वांना आवडला. भरपूर जणांनी चांगल्या कमेंट केल्या की अनया ऑलराऊंडर आहे, खूप छान डान्स करते, खूप छान ड्रॉइंग करते, सर्व काही करते है ना. तर क्रेडिट गोज टू मम्मा खूप तिची केअर करत असते. तर बघताय तुम्ही गाबोली रेडी आहे. थँक्यू. मी तिला म्हटलेली आहे मोठी होऊन काहीतरी होशील ना तेव्हा स्टेज मध्ये माझंच नाव घे, डॅडूचं नाव नको घे. मम्मा होती माझी लहानपणीपासून, मला बिना झोपून माझी काळजी घेतली असं सगळं बोलशील ना. झोपायची तू दर दुपारी. आणि जागा कोण राहायचा? तर आता गाबोली आपण कापून घेऊया. हे बघा कसे पीस करायचे. हे बघा आतमधनं पण शिजली ना. अनया खाणार ना गाबोली? माही फिश गाबोली. तर असे तुकडे करायचे आहेत आपल्याला गाबोली माशाचे. बघ कसं दिसते. राऊंड गोल गोल प्यारा प्यारा गोलगप्पा. आता आपण स्लोली एक तुकड्यांना मसाला लावून घेऊया. चांगल्या प्रमाणे मसाला लावून घेऊया आणि मग त्याला फ्राय करूया.
तर मंडळी, नवीन नवीन रेसिपीज आवडतात ना तुम्हाला, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशा रेसिपीज, ट्रॅव्हल, फिशिंग अशा सर्व काही धमाल मस्ती करत असतो. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला आगरी कोळी मसाला, आंबा लोणचा, प्रॉन्स लोणचाही ट्राय करा. आवडेल तुम्हाला. आता सर्व जे मासे आहेत त्यांना मस्तपैकी मॅरिनेट करून घेऊया. चला तर आलेली आहे माही पोपट माशाची गाबोली आणि सुंदर डेकोरेशन केलेलं आहे उमा मॅडमनी. तर या गाबोली पार्टीला या 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 दया भाभी आली ग, दया भाभी आली ग. मस्त उमाने डेकोरेशन केलंय गाबोलीचा. त्याच्यावरती थोडा लिंबू शिपूया आणि टेस्ट करून बघूया कशी लागते ती गाबोली. सुपर डुपर से भी ऊपर, एकदम भारी. जशी पाहिजे तशी शिजलेली आहे आणि खरंच एकदम पकलेली आहे. म्हणजे ही गाबोली आहे ना, ती आम्ही मित्रांना सर्व केली होती तुकड्यांसोबत. तुकड्या बाजूलाच राहिल्या होत्या आणि सर्व मित्र गाबोलीच खात असते. अशी चव आहे गाबोलीची. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. एकदम सोपी आहे. 10-15 मिनटं उकळवायची आहे आणि मस्त फ्राय करायची आहे. तर रेसिपी आवडली असेल तर उमासाठी नक्की लाईक करा आणि ऑनेस्ट ॲप नक्की डाउनलोड करा. भरपूर टायमापासून आपण देत आलो आहे आणि आजही देतोय. आजही आपण बेलापूर गावामध्ये जाऊन 1 ग्रामचं घुसवण्याचं कॉईन दिलेलं आहे. तर पुढच्या टायमिंग तुम्ही डाउनलोड करताय तर नक्की तुमच्या घरी येऊ 1 ग्राम सोना किंवा आयफोन घेऊन. आणि मसाला नाही ऑर्डर केला असेल आतापर्यंत तर नक्की ऑर्डर करा. टेस्टी रेसिपी आम्हाला सेंड करा. प्रॉन्स पिकल, आंबा लोणचा पण ऑर्डर करा. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून.